बैलांना आज आमच्यासाठी काहीतरी मिळवून आणलं. होय, आमच्या पोरांनी लय कष्ट केलं आमच्या बैलासाठी. मग ती पोरांचं फळ पोरासनी मिळालं. मानाचं मैदान आणि त्यांनी करून दाखवलं. म्हणजे या गावाचं नाव अगदी पार वरच्या लेवलला नेऊन ठेवलं. आणि एक तर माणूस असा म्हणला, आमचं सोनं आहे तुमचं लोखंड आहे, कशी गाडी पळायची. आमचे चुलते आहेत, त्यांचं नाव राखून ठेवायसाठी आम्ही ह्यांना अजून जोपासलं. पण त्यांचं नाव आहे बजरंग ड्रायव्हर वाघवाडी. खूप आनंद झाला त्यावेळी, भरपूर नाचलो. पण नाचायला कोण आमची 7-8 जण झाली, गरिबाच्या मागं कोणच नाही. त्यावेळेस बकासूरला त्यांनी ही चित्र दिलं होतं, हे दिव्यांग बांधव आहेत, मूकबधीर आहेत, बोलता येत नाही, ऐकू पण एवढं येत नाही. आणि विशेष म्हणजे इथं आल्यानंतर मला एक धक्का बसला. की काय धक्का बसला की हे स्वतः रोमनचे छोटे मला राहून राहण्यापेक्षा नंबरात राहिले हेच आम्हाला मोठा आनंद झाला. आणि आमच्या पोरांची अपेक्षा बी पूर्ण झाली. असं काहीच वाटत नव्हतं, म्हणजे ओळखत पण नव्हतं. असं वाटते की असं अचानक नशीब पलटलं. असं कधी दिवस होतं असं झालं आम्हाला. आणि ते आम्ही आधी काल आमच्या गावातल्यांची मुलाखत बघितली नाही, आम्ही इथं बसून ते संध्याकाळी फायनल झालेलं बघितलं आम्ही. आणि आमच्या वाट बघत होतो कधी यूट्यूब आली टाकतीच मुलाखत. आमच्या गावातली मुलाखत नंबर 1 गेला तर मला माहित होतं मुलाखत घेणार त्यांची पडणार. तिथं अशा सगळ्या गावात चौकात मुलाखती ऐकत होती. डबल तिबल आम्ही मागे येऊन ऐकलं. एवढा आम्हाला अभिमान वाटला. मी लय आतुरतेनं वाट बघत होतो आमच्या गावची कोण तर मुलाखत घ्यावी. तुमचा सुरू होता त्यावेळेस तुम्हाला काही कमी जाणवली का? 100% जाणवली. म्हणजे पब्लिकनं गरिबाची बैल राहिल्यावर सुद्धा जल्लोष तेवढाच करायला पाहिजे होता, त्याचा आमची अपेक्षा होती. आम्ही एक 10-12 जण नाचत होतो, त्यात पब्लिकनं सामील व्हावं. तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल. पाठीमागं जरा थोडा विरोध, म्हणजे स्टेटस सुद्धा कोण ठेवीत नव्हतं. पण ज्यावेळी मी हिंद केसरी झालो त्या दिवशी गावचा बाजार होता, पुऱ्या बाजारात दंगा चालला होता. मित्रांनो, काल जे भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पुसेगाव येथे पार पडलं, त्या मैदानातील प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे. ती म्हणजे हिंद केसरी रोमन आणि हिंद केसरी सरदार. त्यांच्या गावामध्ये आपण आलेलो आहेत. आणि विशेष म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये एकाच गावामध्ये पहिल्यांदा 2 बैल ती एकत्र पळून हिंद केसरी झालेले आहेत. ते गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं वाघवाडी गाव. या गावाला जबरदस्त अशी बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे. मावशी नमस्ते. काय सांगाल, तुमच्या रोमनने हिंद केसरी किताब पटकावलाय? आमच्या रोमनने सगळा अभिमानच केलाय. बरं, तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना. उमाताई राजाराम वाघ. बर, काय रोमनच्या विषयी काय सांगाल? रोमनच्या विषयी आमची म्हणजे त्याच्यावर लय माया आहे आमची. बर. आणि किताब पटकावला हिंद केसरीचा, पुसेगावचा मानकरी ठरला 1 नंबरचा. होय. कसा सांभाळलाय त्याला? फुलावाने आम्ही सांभाळलाय. त्याला एवढ्या चपातीच्या घासासाठी वाट बघित होता. होय. हिंद केसरीचा किताब पटकावलाय, कसं वाटतं? छान वाटतं. होय. कारण आमच्या एवढ्या ह्याच्यात पहिला नंबर काढलाय त्यानं आज. 1200 गाड्यांमध्ये. होय. आज गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली, भरपूर गर्दी झाली होती, लय गर्दी. होय, त्याचा अभिमान आहे आम्हाला. अभिमान वाटतंय. मग मैदानावर गेला होता तेव्हा मग कुठं बघितलं? टीव्हीवरती बघितलं, कशा मोबाईलवरती बघितलं. ज्यावेळेस सेमीफायनल पास झाला तो, त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? त्यावेळी छान वाटलं आम्हाला त्याचं. आज आमचा रोमन ही गुलालच घेऊन घरला येणार. बरं. आणि गाडी कुणाच्या नावाने पळते? गाडी ही नातीच्या नावाने पळते. काय नातीचं नाव आहे? नातीचं नाव ही ओवी प्रमोद वाघ. एक आनंद अश्रूच आहेत का हो मावशी? काय मग कसा आनंद साजरा केला? निकाल तुम्हाला कळाला हो काल? आमच्या डोळ्यात अश्रू आलं कोंडा बैलासाठी आमच्या. होय. आमच्या बैलांना आज आमच्यासाठी काहीतरी मिळवून आणलं. होय. आमच्या पोरांनी लय कष्ट केलं आमच्या बैलासाठी. मग ती पोरांचं फळ पोरासनी मिळालं. आमच्या घरात कोण कोण असतं सांगा की, ओळख करून द्या की आम्हाला. कोण आहे? आमचं मुलगा ती सुनबाई. कुठे सुनबाई आहे? ही नात आहे आमची. हिच्या नावाने पळते. हिच्या नावाने पळते गाडी. बाकी काय सांगायला अजून? आजचं कसं काय कार्यक्रम कसा झाला? आजचा छान झाला ना? होय. आणि तुम्हाला पण वेळ लागला का शर्यतीचं? पाहता का तुम्ही पण? होय. पोराने आमच्या लावलंय की आम्हाला बी वेळ आता. चालतंय, धन्यवाद. नमस्ते. प्रेक्षकांना पहिलं आपलं नाव सांगा.
मनोज खामकर वाघवाडी. बरं, काय सांगाल रोमनच्या आणि सरदारच्या जोडीविषयी? कशा काय पद्धतीने तुम्ही नियोजन केलं होतं? सरदार आणि रोमनबद्दल जर सांगायचं झालं तर आतल्या गोष्टी भरपूर आहेत, बरं, पण सांगावं तेवढ्या थोड्याच आहेत. बरं, पण विषय काय झाला, ह्या दोन्ही बैलांसाठी आम्ही पुशेगाव मैदानासाठी पैऱ्यासाठी फोन झालं, इतर काही नियोजन लावलं, आम्हाला नियोजन म्हणजे होय ना. मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपली गाडी पळत्या आणि आपली गाडी पळवू आणि एवढी ताकद लावू की फक्त हिंद केसरी मान येऊ दे, मग किती नंबरचा यायचा ते येऊ दे, पण हिंद केसरी मान हो वाघवाडीला इतिहासातला नोंद होईल की वाघवाडीला पहिल्यांदा हिंद केसरी मान मिळतोय. आणि नशिबानं सगळ्याच्या आशीर्वादानं हे आम्हाला 1 नंबरचाच मान मिळाला. आणि आमची जोडी, गावची जोडी, घरचा साज ह्यो 1 नंबरचा मानकरी झाला. सांगली जिल्ह्याचं एक अभिमानाचा, सांगली जिल्ह्याच्या म्हणजे अभिमानाची गोष्ट ठरली सांगली जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघवाडीची चर्चा, ह्या 2 बैलजोडीची चर्चा. आणि विशेष म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पण पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एकाच गावातील 2 बैलजोड्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी झाल्या. म्हणजे गावागावात, भावाभावात म्हणजे हात पाहत असतो आपण, थोडेसे मतभेद असतात, मात्र त्यामध्ये असं दिसून आलं, एकोपा दिसून आला गावचा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, दिनांक 28 डिसेंबर रोजी वाघवाडी या गावामध्ये भव्यदिव्य अशी हिंद केसरी रोमन आणि सरदारची मिरवणूक काढण्यात आली होती. जवळपास गावातला एक ना एक व्यक्ती हा रोमन आणि सरदारच्या स्वागतासाठी रस्त्यावरती उतरला होता. जवळपास तब्बल 10 ते 15,000 लोक रस्त्यावरती होती. डीजे लावून जबरदस्त अशी मिरवणूक काढण्यात आली. वाळवा तालुक्यातल्या आसपासच्या बाजूची सगळी नागरिक या बैलजोडीला पाहण्यासाठी जमा झाले होते. हे एक वेगळंच अनुभूती देणार आहे का? सगळं वेगळंच अनुभव आहे आमचा. आणि एक नाशिकवरून आज भेट द्यासाठी आली होती. नाशिकवर खास ह्या आता आपलं जरा थोडा टाइम गेला, पण नाशिकवरनं लोक भेटून गेलेत. कोकण पट्टाधारा आणि इतर बरंच आज दिवसभर लोक भेटून, सगळ्या लेवलची लोक बैलजोडीत पाहण्यासाठी खास. बैलजोडी, बैल कुठले आहेत आणि म्हणजे मेन लोकांना पटना की ही दुशी वासरं आहेत. बरं, दुशी वासरं ही दोन्ही दुशी आहेत. येऊन प्रत्यक्षात म्हणजे भावाभावाची जोडी असल्यासारखे पळत्या. अनेक ठिकाणी 3 नंबर केल्यात, 1 नंबर केल्यात, 2 नंबर केल्यात. आणि मानाचं मैदान आणि त्यांनी करून दाखवलं. म्हणजे ह्या गावाचं नाव अगदी पार वरच्या लेवलला नेऊन ठेवलं. आणि अशीच आणि एक वैशिष्ट्य आहे की ह्या वाघवाडी गावची वासरं जी विक्री गेली ती हिंद केसरी आहेत, भारत केसरी आहेत, महाराष्ट्र केसरी आहेत. अशी कोणती वासरं आहेत का ज्यांनी पुढं या गावातनं जी विक्री झाली आणि भविष्यामध्ये त्यांचं फार नाव झालं? पहिलं नाव घेईन मी म्हणजे देवच, की मोठा लक्ष्या. आमच्या बैलगाडी शर्यतीतला देवच तो मोठा लक्ष्या. मोठा लक्ष्या झाल्यानंतर जपान झाला. जपान झाल्यानंतर आत्ताच्या कंडिशनला जर सांगायचं झालं तर पिस्टन पळतोय. पिस्टन पण वाघवाडी गावच्या बाजीराव ड्रायव्हरची विक्री 22 पिस्टन शो पण हितलाच. सरदार जो पळतोय तो बंडा ड्रायव्हर वाघवाडी, समीर भोईर मोठा गाव शो स्वतः त्याचा. ह्याचं दुसरं वासरू तयार झाले ती हिंद केसरीत झालं. म्हणजे बैलगाडी शर्यतीची या गावाला जबरदस्त परंपरा आहे, पहिल्यापासून आहे. आणि आमची जर बघायला गेलं तर एक 3री 2री पिढी असू शकते, पण आमची जी पिढी आहे ही यंग पिढी आहे सगळी. आणि सगळी अशी आहेत की काहीतरी करायचं अशी पिढी आहे. काय आजचा आनंद वेगळाच आहे. आजचा आनंद, कालचा आनंद वेगळा आहे. आणि खरं म्हणजे जर म्हणजे असं माहिती असलं तर लोक किती येते ते काल आपण डोळ्याने बघितलं. आमची बोटावर मोजणे एवढे लोक होती. लय वाघवाडी गावची एक 25 ते 30 लोक होती. मित्रांनो, मी खरं वाघवाडीला यायचं कारण म्हणजे सोशल मीडियावरती काल रात्री एक व्हिडिओ पाहिला. म्हणजे व्हिडिओ असा मनाला लागणारा होता की काय म्हणजे ज्यावेळेस मोठ्यांची बैल गुलालात राहतात त्यावेळेस तुम्ही लाखो प्रेक्षक उपस्थित होते, डान्स करता. आणि गरीबाची बैल ज्यावेळेस गुलालात राहतात त्यावेळेस तुम्ही काय डान्स केला नाही? आता थोडक्यात झालं, मुख्यात जनावरांना दाखवून दिलं की ह्या गरीब लोक काय करू शकतात. विशेष म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही जी बैल आहेत ही गरीब घराण्यातलीच आहेत. आणि जो ड्रायव्हर आहे तो पण गरीब घराण्यातले आहे. भवितव्यात त्याची मुलाखत होईल, त्याचं घरदार बघाय गावन, त्याचं सगळं घरचं बघाय गावन, तेव्हा माणसांना पटन की खरंच गरीब आहेत. आणि गरिबीचं काय आहे तीही केलं. आणि आवर्जून मी एक नाव घेतो की सुनील मोरे बोलता बोलून गेले, ते नवीन चेहरा मिळेल. आणि नवीन चेहरा दोन्ही मिळाले. ड्रायव्हर पण नवीनच मिळाला. आणि दुसरी गोष्ट 2024 मध्ये योगायोगानं 2 हिंद केसरी आलं. ती जी हिंद केसरी ड्रायव्हर आहेत
ती वाळवा तालुक्याला मिळालं. आणि 3 बैल जी झाली हिंद केसरीची 1 नंबरची, ती 3 बैल सांगली जिल्ह्याची आहेत. 2 रोमन सरदार आणि 1 गरिबांचाच गर्णिकेचा राजा. बरोबर. हा, म्हणजे एक वैशिष्ट्य आहे आणि इतिहासात नोंद झाली आतापर्यंत. तिथून पुढे काय काय होईल सांगता येत नाही. सांगलीला हॅट्रिक करू शकतो पुढच्या वर्षी. हॅट्रिक आम्ही ह्या बैलांच्याकडून म्हणजे अपेक्षा तर आहे, पण प्रयत्न पण तितकंच करणार. ज्यावेळेस बैल तुमची अंधारामध्ये होते, सर्वसामान्य बैलांपर्यंत पळत होते, त्यावेळेस पैरे करत असताना तुम्हाला काय अडचणी कशा अडचणी? मी स्वतः ह्या नियोजनासाठी आहे. बंडा मी स्वतः नियोजनासाठी आहे. मला इतकी बेकार कंडिशन झाल्या की 10:30 वाजता आम्ही अंबरनाथवाल्याचा पैलवान तो पैरा केला. त्याच अड्ड्यात एक आवर्जून मला सांगायचं आहे, ती ऐकतील नाही ऐकतील किंवा कुणाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नाही. पैरा झाला 1 महिना अगोदर, त्या मैदानच्या अड्ड्याला पैरा झाला, सगळं झालं. म्हणजे वाईट माणूस चांगलं माणूस हे मी ओळखलं त्या दिवशी. बैल का नाही आजारी आहे म्हणून सांगितलं, बैल आजारी आहे म्हणून सांगितलं. बैल पळायाला योगायोगानं आमच्या शिमीमध्ये लागला. तेव्हा बैल 1 नंबर झाला. माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही सांगितलं असतं पैरा झाला तर गोष्टी वेगळी. मग ह्या अडचणी वेगळ्या, प्लस वायदी वगैरे हे जे आहे, आम्ही वायदी सुद्धा देऊन ह्या वासरला पळवलेला आहे. बरं. किती वायदी दिली पळवायला? जास्तीत जास्त आम्ही 20,000 रुपये वायदी दिल्या. पण किती वेळा दिली? जास्त ती एकदा मोठी दिली तेवढीच, बाकी भाडं तोडं किरकोळा दिलेले. आणि आमचं म्हणणं काय आहे की आमची ऐपत आहे तिथपर्यंत आम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे इतकं फसवलं पण जातं? फसवलं म्हणजे माझा उद्देश काय आहे की असं करू नका. बरं. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, सगळ्यांना सांगणार की जरी घडत असेल तर घडवू नका. बरोबर. काहीतरी चांगलं घडवूया. आज आमच्या या दोन्ही बैल अशी गरिबांची 2 बैल एकत्र यावी आणि गाड्या पळाव्या. बरोबर. आणि गरिबाच्या घरी बोलायला जावं. कालच्या मैदानाला लय मोठं पैर त्याचं झालं होतं, गटाला घरला गेलेल्या गाड्या आहेत. आम्ही डोळ्यानं बघितलं. माझा ह्यातला अभ्यास थोडा जास्त आहे की ह्या नियोजनातला, की कोण कुठं कसा पळेल, काय पळेल, गाडी पळेल का नाही ह्यातला. मग माझं म्हणणं एवढंच आहे की खरं गरिबांना फसवू नका. आणि माझं एवढं आता अनेक म्हणणं आहे की आम्हाला ज्यांनी फसवलंय त्यांना आम्ही बैल देणार नाही असं नाही, पण त्यांना त्यांची ही होईल, म्हणजे आपली चुकी लक्षात येईल की ही माणसं वेगळी आहेत. बघा म्हणजे मन किती मोठं आहे. तुम्ही त्यांना फसवलं, आम्ही बैल त्यांना देऊ. बरोबर. पण तुम्ही तुमच्या मनाला वाटेल त्यावेळी की खरं माणसं चुकलो आपण ओळखायला. आणि एक शब्द होता, आपण तिथं 1 नंबर करायचा, 1 नंबरच करायचा. तुम्ही फक्त बैल द्या. आणि त्या बैलाने 1 नंबर केलाय तिथं. माप ते घासातलं घास काढून दिलेलं आहे, माणुसकी बघितलेली आहे, ती गोष्ट वेगळी. पण असं कोणीच करू नका. चांगलं होईल असं करा आणि गरिबांची बैल वरती जाऊ द्यात. आम्ही इथून पुढं मोठ्याला बैल देताना आम्ही 10 वेळा विचार करीन. एखाद्या गरिबाचा बैल पळत असेल तर पहिलं त्याला देईन. बरोबर. आजपर्यंत माझे पैरा फोडून मी आजपर्यंत बैल कोणाला दिलेला नाही. पैरा झाला तर झाला, पुढच्या अड्ड्याला खेळू. पण पैरा फोडून आणि पैसे वायदी हे आम्ही आजपर्यंत कोणी सांगावं की आम्ही ह्या वासराचं वायदी मागितल्या, त्या दोन्ही पण वासरांची, की वायदी द्या मग देतो. आत्ता मला जवळजवळ कालचं एक 50 फोन आहेत, आज एक 100-150 फोन आहेत की गाडी कुठं काढणार आहे, पैरा बिरा, चांगल्या माणसांचं नियोजनासाठी फोन येते. पण आम्ही त्यांना सांगितलं की वासरांचा आराम झाल्याशिवाय वासर बाहेर निघणार नाही, का ते 1 दिवसाने आमचं काय होणार नाही. बरोबर. कमीत कमी 5 ते 6 दिवसात. हां, कमीत कमी 7-8 दिवसात मिरवणूक झाली. त्यातले त्यात मिरवणूक झाली. खरं म्हणजे असं भरून आल्यासारखं होतं थोडक्यात, की ही कधीच बघितलं नाही आम्ही. म्हणजे आमच्या पिढीने करून दाखवलं. हा अभिमान आम्हाला लय मोठा आहे. आणि काल योगायोगानं म्हणजे आम्हाला बैलाला पण भरपूर त्रास झाला, दोन्ही पण बैलांना झाला. बैल आमचा थोडा इद्रायू कुठला रोमन, मग त्याला पब्लिक असं बाप शान आहे. आता ही घरची जी बसली आहेत ह्यांना त्यांचे वडील आहेत, आई आहे, आत्ता गेलं तर काय करणार, पण दुसरा परका माणूस गेला तर धावणार वगैरे इतकंही आहे. ह्या दोघांचा परिश्रम भरपूर आहे. आणि हे वडील आहेत मालकाचे आणि ते आई आहे. आणि बाकीचं ते भाऊ एक आहे, ते भावाचा बैलावर गेला असेल. सगळं कुटुंब आहे मित्रांनो इथं, आणि वेगळाच आनंद आहे. अतिशय जल्लोष करण्यात आला. खरंच गरिबाच्या घरी लक्ष्मी आली का? लक्ष्मी आली. आणि लक्ष्मी आम्ही सांभाळून ठेवू. आणि आमचे हे दोन्ही पण बैल आहेत, ही थोडी लक्ष्मी पहिलीच आहे म्हणा. आणि आवर्जून एक मी नाव घेतो, म्हणजे इथं आता अनुभवाला पण इथं माणूस आहे किंवा हे बोलल. मी याला सांगितलं की मुलगीचं नाव ठेवलं असलं तर मुलगीच्या नावावर गाडी पळवायचं चालू कर.
मुलगीच्या नाव गुलाल किती आहेत हे पण सांगेल. किती गुलाल मुली? मुलगीच्या नावावरती 3 गुलाल आहेत. 3 गुलाल. त्याच्या आधी गुलाल होता का ते पण सांगेल. त्याच्या आधी गुलाल नव्हता. मुलीच्या नावावरती गाडी पळवा लागल्या गुलाल झाले का? गुलाल झाले. म्हणजे ती पण लक्ष्मीच्या पावलं. लक्ष्मी बघा पुढे समोर आहे विषय. मुलगी अशीच एक गाडी टाकायची होती. मी एक नियोजन केलं तर म्हणलं मुलीचं नाव ठेवलंय का, तर नाही. तर तेव्हा म्हणलं मुलीचं नाव ठेवलंय का, मुलीच्या नाव गाडी टाकायला चालू कर. बरोबर. म्हणजे लक्ष्मी ते तर आहेच, पण कुठेतरी आम्हाला आणि योगायोगानं त्या मुलीच्या नावा गाडी राहून तीच हिंदी केसरी झाली. बरोबर आहे. बैल झाली पण मुलगी पण हिंदी केसरी. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या विषयी काय सांगाल? त्यांच्या दरबारात न्याय मिळतोच ना? मी त्यांना खरखर म्हणजे त्यांना स्मरण करून एक म्हणजे आता इथून मी पाया पडतो त्यांच्या, की त्यांनी आमच्या गावाला काहीतरी न्याय दिला का तर दिला. त्यांच्या आशीर्वादानं, बाळवामांच्या आशीर्वादानं, खंडेश्वराच्या आशीर्वादानं आम्हाला हिंद केसरी किताब मिळाला. आणि ओरिजिनल कोणीही बोर्ड दाखवण्यासारखं सुद्धा ठेवलं नाही की ही गाडी अशी झाली, ती गाडी तशी झाली. नियमातनं सगळं पळून सगळं करून ओरिजिनल हिंदी. आम्हाला जेवढ्यांचं सहकार्य मिळालं तेवढ्यांचं मी आभार मानतो. सुट्टी मेकरचं कोण काम करतो? सुट्टी मेकर रोमनचं जे आहे, रोमनचं गटाला जे सुट्टी मेकर होता ते आमचा गावचा, म्हणजे ज्यानं पहिल्यापासून सुट्टी मेकर करतोय तो गोठे काका म्हणून आम्ही त्याला बोलतो. आणि दुसऱ्या वेळी रोहित वाघमारे गुंडा म्हणून ओळख आहे, ह्यो गुंडा, त्यांनी केलं सेमीला आणि फायनलला. आणि तिन्ही फेरं सरदारचं सुट्टी मेकर केलं स्वतः मालक बंडा ड्रायव्हर वाघवाडी. स्वतः आज त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे थकवा आहे, कालचा आनंद आहे. आनंद पण आहे पण थकवा पण आहे. एवढा जबरदस्त जल्लोष कधी बघितला होता का? नाही, पहिल्यांदा जल्लोष बघितला. हा, एवढा जबरदस्त जल्लोष पहिल्यांदाच. पहिल्यांदा कसं वाटतंय? काय सांगायच्या पलीकडलं आहे. हे दादा बोलत होते तुमच्या डोळ्यात पाणी येतं, तर कशामुळे? पाणी कालच्यानंच येते डोळ्यात माझ्या. सांग की प्रेक्षक. कालच्यानंच माझ्या डोळ्यात पाणी येते. काहीतरी कारण असेल ना? कारण नाही त्याला काय. बैलांनी पाहिजे ती करून दिलं मला. बैलांनी सगळं व्यवस्थित झालं म्हणायचं. सगळं व्यवस्थित झालं बैलांनी. इतक्या वर्ष ज्या गुलालाची उत्सुकता होती, पिढ्या जातात काय कायांच्या, वर्षानुवर्षे लोक झटतात, पण तुम्हाला यश मिळालं आम्हाला. लय कष्ट केलं कोंडांसाठी. पैर काय कोणी दिलेच नाही मला. एक तर माणूस असा म्हणला आमचं सोनं आहे तुमचं लोखंड आहे, कशी गाडी पळायची. तुलना वेगळी केली थोडक्यात. पण तिची गाडी आम्ही मारली, 3 वेळा मारली गाडी तिची, पण आम्ही बोलून नाही धावलो त्याला. लोखंडाचं परिस्पर्श झाल्यानंतर सोनं झालं की? सोनंच झालं आमचं. आम्हाला माहिती आहे आमचं सोनंच आहे ते, आणि सोनंच करणार आमची खोंडी. त्यानं 1-2-3 महिन्यात का नाही रोमननं इतकं त्यानं हे करून दाखवलंय का नाही, इज्जत. एक आवर्जून आणि एक मैदानचं नाव घेतो मी, की पेट नाक्याचं मैदान आमच्या यात्रेचं. आणि यात्रेचं म्हणण्यापेक्षा त्या खंडेश्वराच्या ज्या नावावर गाडी पळत्या त्या देवाच्या यात्रेतलं त्यानं नाव ठेवलं, की आवर्जून सांगायचा किस्सा आहे तो आमचा. कालच्यासारखा किस्सा झाला थोडक्यात. गाड्या अपाट होत्या, चांगलं पैरं होतं. आणि आम्हाला समाधान ह्यात मिळालं की सगळे म्हणजे नंदीचं नंदी भावच आहेत, काय देव पण आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर त्या एक मैदानात त्यानं इज्जत एवढी राखली होती की काल झालं आम्हाला गाडी लागण्याची हे नव्हतं, तर तिथं गाडी लागली म्हणजे चांगल्या गाड्या गटामध्ये होत्या. हारजीत होत राहते. अटीतटीची लढत झाली पण मैत्रीपूर्ण लढत झाली. ते बैलांच्या पायऱ्यात सुद्धा आमची पळायची इच्छा, योगायोगानं पायरा पण होईल इथून पुढे, अजूनपर्यंत झाला नाही पण इथून पुढे होईल, पळायची इच्छा आहे. आम्ही कुणालाही असं नाव ठेवत नाही की बाबा तू असं केलं तर, असं काय आमचं नाही दिलेलं. पण मी बोललो की त्यांना आम्ही द्यायची तयार आहे. आणि कालचा फायनल तर जबरदस्त झाला, सगळे नामांकित नंदी होते आणि मैत्रीपूर्व लढत झाली. कालच्या फायनल विषयी काय सांगाल? कालचे फायनल आहे ना, म्हणजे नशिबानं आम्हाला स्क्रीनचं वगैरे जरा बघता आलं नाही, मोबाईलचं बघता आलं नाही. त्यामुळे आम्ही पण जरा असं इथून फोन आलं काय ना की गाडी 2 नंबरला आहे, गाडी 3 नंबरला आहे, किंवा काही जणांचं फोन आलं की गाडीची ट्रॅक फॉल दिसत्या, ही निर्णय झाला तर आपण 1च नंबर केला आहे. मग योगायोगानं सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि एक म्हणतात ना काहीतरी बदल घडला, म्हणजे काय साक्षात्कार झाला, त्यातला प्रकार झाला. मी बॅनरसुद्धा 1 नंबरचा दुसरा बघितला होता की तेवढ्या परेडमध्ये 1 नंबरचा मानकरी हा झाला, असा बॅनर पण बघितला होता दुसरा.
आणि ह्यो ज्यावेळी निकाल पुकारला त्यावेळी बॅनरबाजी इकडे तिकडे गेली, डिलीट झाली. पण एक योग आहे, म्हणजे काय होतं, महाराजांचा आशीर्वाद, बाळमामांचा आशीर्वाद आणि ह्या खंडेरायाचा आशीर्वाद किती आहे हे आम्हाला तिथं दाखवून दिलं. आता आपण वळूयात रोमनच्या मालकांकडे. दादा, प्रेक्षकांना नाव सांगा. तुमची तर आता मंदिरात ग्रामदेवतेपाशी घेतली, पण आता इथं निवांत ह्याच्यावरती बोलूया. तर काय सांगाल, कसं वाटतंय, आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद आम्हाला म्हणजे आम्हाला न सांगण्या पलीकडचा आनंद आहे. वय किती तुमचं पहिले सांगा? माझं वय आज आहे 28. फक्त 28 वय आहे मित्रांनो. ह्या वयाची ही तरुण पिढी ह्या खेळामध्ये उतरलेली. काय तरुण पिढीला काय संदेश द्याल? कशा पद्धतीने तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि कशा पद्धतीने आता तुमची वाटचाल चालू आहे? पदार्पण असं केलं की माझी एक इच्छा होती की आपला स्वतःचा एक ना एक दिवस बैल पळावा. ती इच्छा पूर्ण झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचे चुलते आहेत त्यांचं नाव राखून ठेवायसाठी आम्ही ह्यांना अजून जोपासलं. मग त्यांचं नाव आहे बजरंग ड्रायव्हर वाघवाडी. त्यांच्या नावासाठी अजून आम्ही धडपडतोय. आणि एकदम जुने ड्रायव्हर आहे ते. जुने ड्रायव्हर किती वर्ष जुने? त्यांचा पण नंबर. तीन गाड्या. आज तर सगळं गोळामेळा सरदारच्या घरातले असतील, रोमनच्या, तुमचं गाव सगळं, वाळवा तालुक्यातल्या आसपासची सगळी बैलगाडी शर्यत शौकीन किंवा तुमचे पै पाहुणे जमले. कसं वाटलं? हा गोळामेळा कधी जमून येईल का? नाही येऊ शकत, पण आज तो सगळा जमून आला ना. आणि ते जमून आला ते फक्त ह्या 2 नंदींच्या मुळे जवळून आला. प्रसिद्ध जॉकी जे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत ते बंडा ड्रायव्हर वाघवाडीकर. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? तुम्ही भावनिक खूप झाला होता मगाशी, परत तोच मुद्दा घेतो. भावनिक झालो खूप. खोंडाने जी पाहिजे होती ती करून दावलं. सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरते, तुमचा एक 5-6 जणांचाच ग्रुप फक्त नाचतोय आणि सगळी बघतायत. गरिबाच्या मागं कोण नाही, मोठ्यांच्या मागं आहेत. मग गरीब चमत्कार करून दाखवते की? दावलाच करून गरीब. आशीर्वाद भेटला का? भेटला. सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला. काय सांगाल मैदानाच्या विषयी? मैदान खूप चांगलं झालं. अपेक्षा होती गाडी फायनललाच राहील. पण त्याच्या पुढची अपेक्षा पूर्ण झाली. त्या पुढची अपेक्षा झाली. मित्रांनो, ही मुलाखत किती मोठी होईल मी सांगू शकत नाही. जेवढी होईल तेवढी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही नेहमी कमेंट करत असता गरिबाची मुलाखत घे, गरिबाची मुलाखत घे. तर आता ही गरिबाची मुलाखत ही शेवटपर्यंत बघायची, किती मोठी असू द्या, आहे की नाही? तर आता काय सांगाल, सरदार कसा आहे सुट्टीला? सरदार शांत आहे सुट्टीला. सरदारची सुट्टी तुमच्याकडेच असते? माझ्याकडे असते. काल कसा होता? उभा कसा राहिला सुट्टीला? शांत उभा राहिला. आणि काल जे फायनलचा निकाल पुकारत असताना वातावरण निर्मिती झाली होती, त्यावरनं काय वाटत होतं तुम्हाला? फायनलचा निकाल एक तासभर थांबलेला. 1 तास. भरपूर जण म्हणली तुमचा 2 झाला आहे, कोण म्हणली 1 झाला आहे. आम्ही आपलं शांत उभा राहिलेलो. जसा 2 नंबरचा निकाल पुकारला 8 नंबर फाटीचा, म्हणलं आपला 1 नंबर आहे. कळून झाला. त्यावेळेस आनंद कसा होता? खूप आनंद झाला त्यावेळेस. भरपूर नाचलो, पण नाचायला कोण आमची 7-8 जण झाली. गरिबाच्या मागं कोणच नाही. अजून काय सांगाल? मैदान कसं झालं? पुसेगावकरांनी मैदान चांगलं केलं. पुसेगावकरांनी मैदानचा काय विषय नाही, मैदान 1 नंबर केलं पुसेगाव. हा तुमच्या जीवनातला हिंद केसरीचा पहिलाच गुलाल का? पहिलाच गुलाल हिंद केसरीचा. मोठ्या मैदानातला पहिलाच गुलाल आमचा. पळवली आम्ही गाडी, पेडगावला गाडी पळवली आमच्या कोणाची. गट पास केला, चांगल्या गाड्यात गट पास केला, पण सीमेला आमची गाडी उलट्या खांद्यावाली 1 नंबर फाटी. ड्रायव्हरशी बोललो. आणि एक तुम्ही ह्यांना ओळखत असाल, शिराळ्याच्या मैदानामध्ये बकासूरचं सुंदर चित्र काढलं होतं, बरोबर की नाही? आणि विशेष म्हणजे त्यावेळेस बकासूरला त्यांनी ही चित्र दिलं होतं. हे दिव्यांग बांधव आहेत, मूकबधीर आहेत, बोलता येत नाही, ऐकू पण एवढं येत नाही. आणि विशेष म्हणजे इथं आल्यानंतर मला एक धक्का बसला. की काय धक्का बसला? की हे स्वतः रोमनचे छोटे मालक आहेत, बरोबर ना? स्वतः रोमनचे छोटे मालक आहेत. म्हणजे बघा, स्वतःच्या दावणीला बैल असताना सुद्धा त्यांनी 9 हिंद केसरी बकासूरचं चित्र काढलं होतं. आणि आता त्यांनी काल त्यांचा बैल फायनलला पात्र राहिला, तर कालच काढलं ना, काल चित्र काढले बघा, दाखवा प्रेक्षकांना. म्हणजे ह्यांनी सांगितलं नव्हतं त्यावेळेस की माझ्याकडे पण बैल आहे. आणि त्यावेळेस मी ह्यांचा व्हिडिओ केला होता. ती तुझी फ्रेम तिकडं आहे गोट्यामध्ये. आणि आज तेच म्हणजे काय योगायोग असेल निवळ ते आता समजून घ्या तुम्हीच. बाकी काय गुलाल केला कसं काय? 1 नंबर ना, 1 नंबर ना. आणि मित्रांनो, रोमन बैलाचे मेन मोठे मालक, ज्येष्ठ व्यक्ती, प्रेक्षकांना नाव सांगा की दादा तुमचं. माझं नाव राजाराम बाप्पू वाघ. रोमनचा मी मोठा मालक आहे. सगळ्यात मोठे मालक. सगळ्यात मोठा. वय किती दादा सांगा की? माझं वय आता 61 आहे.
काय सांगाल, बैलाने कमालच केली. हो, बैलाने काल पहिला नंबर घेतल्यानंतर भरपूर मोठा आम्हाला आनंद झाला आमच्या सहकुटुंब सहपरिवाराला. आणि आज तर काय गावात भव्य दिव्य मिरवणूक. आणि आज गावात एकदम मोठी जवळजवळ एक फरलांगभर अशी लांब मोठी रॅली होती आणि हजारो लोक रॅलीला उपस्थित होते ती आनंद सोहळ्यासाठी. बरोबर. हा असा क्षण कधी येईल वाटलं होतं का गावामध्ये एवढं? असं आमच्या स्वप्नात सुद्धा वाटलं होतं की असा क्षण आपल्याला कधी येईल ते. रोमन आणि सरदारच्या जोडीच्या विषयी काय सांगाल? रोमन आणि सरदार अगदी लहानपणापासून आम्ही दोघांनी दोन सांभाळ्यात आणि तिने आमचं एकदम मोठं नावच करून दिलं. नावच केलं मोठं असं सांगितलेलं आहे बाबांनी. पण तुम्ही नवीन जे बैलगाडी मालक युवक उतरलेले आहेत, काय संदेश द्याल त्यांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? नाही, त्या नवीन मुलं जी यात उतरल्यात तिने चांगल्या पद्धतीनं मैदान खेळावं, कुठलं व्यसन वगैरे न करता. बरं, बघा, व्यसन वगैरे न करता आणि वाद न घालता. हां, वाद न घालता त्यांनी चांगलं मैदान करावं. आता आपल्या समवेत रोमनचे सुट्टी मेकर रोहित ड्रायव्हर आणि गुंडा पण नाव आहे तुमचं दादा. बरोबर, काय सांगाल, कशी पळाली कालची जोडी? सुट्टीला कशी जोडी? काय नाही, गाडी ती टॉपच पळती. बरं. त्या गाडीचा विषय असा की खांदा पण 12 गाड्यात गाडी मधनं आली, त्यामुळे कुठल्याच गाडीची भीती नव्हती त्या गाडीला. काल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला. आशीर्वाद सेवागिरी महाराजांचा भेटला आणि त्याच्यापेक्षा संघटनेचा फार मोठा आधार लागला त्या गाडीला. सिमीचा घासून निकाल झालेला, फायनलचा घासून झालेला. आता आमची तर काही पोच नाही कुठपर्यंत, पण आपलं सगळ्यांच्या मदतीनं. रोमनचा असा विषय, तर खाली जर तोंड भेटलं तर बाजूला कोण पण असू नये, फक्त त्याच्याबद्दल पळायचंच कोण पण किती पण मोठा बैल, एक नंबरचा. काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये? मी तसा भरपूर, माझा आणि ह्यांच्या बजरंग ड्रायव्हर आणि माझ्या वडिलांचा यांचा पायरा होता. 4थीपासून बैलगाडी क्षेत्रात आहे. 5 वर्ष मी 1 नंबरचे ते 5 नंबर बैलाचा पूर्ण आपल्याला अभ्यास आहे. बरं. आणि माझे 3 बैल पुशेगावला पाहिली 1 नंबरच्या पायऱ्यात, पण मला कधी पुशेगावचा गुलाल नाही भेटला. आणि आजचा गुलाल इतका आनंद झाला की आमचा भाग मला वाटतंय भरपूर असेल. मनोज भाऊ आलं, गाडी सोडा आपल्याला माणूस नाही, खाली वासरं गेल्यात. मग आम्ही आलो तोपर्यंत पहिल्यांदा धरलेली यांची म्हणजे कालच्या मैदानात. कालच्या मैदानात गर्दीत कुणालाच माहित नाही बैल कधी गेली कुठे गेली. चर्चा झाली की ड्रायव्हरची आमची 3 दिवस आधी, गाडी बाबा पुशेगावला आपण हाणायचे, आपल्याला काय पायरा झाला नाही तर आपली घरची. नेटवर्क गर्दीमुळे काय नेटवर्क नव्हता. आम्ही बसलेलो, मनोज भाऊ आला तोपर्यंत गाडी यांनी मुरगवून उभी केलेली गटाला. तर गटाला बैल रोमन पडल्यावर मी म्हणलं आपण आता काय गट निघलाय आपला, सीमेला आपण बघू. सीमेला तोंड निघलं तर गाड्या किती पण पोहोच. देवराष्ट्रीची पण गाडी टॉपचीच होती, ती मध्ये लागलेली. पण नशिबानं झाला, आम्हाला निकाल झाला, सामना दिला. फायनलला काही विशेष नाही. बकासूर लागल्यावर आम्ही म्हणलेलं गाडी आपली, आम्ही नंबर वरचा धरलाच नव्हता, पण बकासूर बाजूला आहे म्हणल्यावर म्हणलं रोमनवर आहे म्हणल्यावर वरच्या नंबरात आपण खेळायचं. पहिल्या 3 नंबरात गाडी राहणारच. बकासूर विषयी काय सांगाल? बकासूर काय तो शेवटच आहे बैलगाडी क्षेत्रात, त्याचा नादच करायचा नाही कोणी. पण तो बाजूला आल्याच आम्हाला आधार आला. देवानेच आधार दिला. देवानेच आधार दिला. आणि नंबर झाले होतं मग काय? नंबर झाल्यावर काय विषय नाही. आम्ही गर्दीत काय आम्हाला कोणच भेटलं नाही. माणसं पण कमी, रात्री आलेली. गटाला 5 माणसांनी गाडी झुपल्या, सीमेला 10 माणसांनी गाडी झुपल्या. रोमन मस्ती करत होता तर आम्हाला छकडा उचलाय माणूस नव्हता. म्हणजे इतकं प्रत्येक जण प्रत्येकाची बैल आलेली, कोण कुठं काय कुणाचं हेच नव्हतं. आज किती माणसं आली? आज माणसं काय, आज सगळ्यांना आमच्या तालुक्याला बरं वाटलं का. तर मी काय सांगतोय, माझा स्वतःचा बैल 1 नंबरच्या पहिल्यात पुशेगावला 3 वर्ष पोहला, गेल्या मागच्या 3 वर्षात. मुंबईच्या 1 नंबरच्या गाड्या करायच्या, पण पुशेगाव आम्हाला कधी नाही. आज हे झालं गरीबाच्या बैलाने केलेलं. ड्रायव्हर आमचा लय गरीब लागला. ड्रायव्हर उद्या जरी फोन केला तरी तो दुमावाडी फाटी फेरा टाका येणार. काय ड्रायव्हरच्या विषय काय सांगा? ड्रायव्हर काय तो म्हणजे असा लय मोठा नाहीच. तेव्हा मोठी गाडी कुठली हाणल्या, 1-2च गाड्या हाणतो तो. ह्यांची एक आणि ह्यांचा वजराड्याचाच मित्र आहे विजय माने, त्यांची एक गाडी. उद्या जरी आपण फोन केला, काय ना बाबा गाडी आमची फेरा टाकायचा, ये तू येणारच. ती बाबा मी पुशेगावचा राहिलोय किंवा असलं काय. आणि विलास पैलवानी जरा लक्ष घातलं निकालात, त्यांचं एक अभिनंदन करायचं. आता आपण मित्रांनो जाणार आहोत सरदारच्या घरी सुद्धा. मुलाखत टू बी कंटिन्यूच राहील. मित्रांनो, काल दिनांक 27 डिसेंबर रोजी भारतातलं सगळ्यात पहिलं मानाचं पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान पार पडलं. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांनी काल सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाघवाडी गावातील 2
बैलांना शुभ आशीर्वाद दिला आणि ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. आपण ह्याच्या अगोदर पाहिलं की रोमन होता आणि रोमनचा जोडीदार सरदार आहे, त्याच्या घरी आलेलो आहे आपण. आणि तुम्ही पाहू शकता भरलेलं कुटुंब आहे, किती लोक मुलाखत देण्यासाठी उत्सुक आहेत, सगळेच बसले आहेत. इथं बारीक ड्रायव्हर आहेत, त्याचबरोबर बाकीचे सगळे मंडळी आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव पद्मा महादेव लाड. मी ओळख करून देतो पहिल्यांदा आमच्या घरातले. हे आमचे सासरे मारुती भैरू लाड, हे माझे मिस्टर महादेव मारुती लाड, हे आमच्या सासूबाई भाग्यश्री मारुती लाड, हे आमच्या नंदुबाई संगीता तानाजी ढोले, आणि ह्या रेडच्या पाहुण्या त्या आहेत, ह्या आमच्या मुंबईच्या नंदुबाई आहेत. आणि ह्या टाळगावच्या पाहुण्या आहेत, ती बैलांचा नंबर आलाय म्हणून आलेत काल. त्या रेटरेच्या पाहुण्या तिथं बसलेत. त्या आजी का? ही दाजी ते आहेत ढोलेवाडीच्या. रेटरे धरणच्या का आजी? हा, रेटरे धरणच्या. हरनाक्ष का? काय सांगाल, काल कशा पद्धतीने मैदान संपन्न झालं? मैदान अतिशय चांगलं झालं. आम्हाला असं वाटत पण नव्हतं की आमच्या बैलांचा नंबर येईल, पण ते बैलाने आमच्या करून दाखवलं. त्यातच आम्हाला आनंद आहे. रोमन आणि सरदारची जोडी कशी पळाली? अति सुंदर पळाली. त्याचबरोबर तुम्ही आता मैदानावरती येऊ शकत नाही, मात्र बैलगाडी शर्यतीचा तुम्हाला पण छंद लागलेला. जशी आमच्या घरची गाडी तयार झाली तेव्हापासून खूप म्हणजे बघायची इच्छा आहे आमची मैदान. आणि मग मैदान कशावरती पाहता? आम्ही टीव्हीवर बघतो. काल दिवसभर टीव्ही पासून हल्लोच नाही, काहीच काम केलं नाही आम्ही, दिवसभर टीव्ही बसत होतो. बरं. आणि ज्यावेळेस फायनलचा निकाल पुकारला गेला त्यावेळेसचा क्षण कसा होता तुमच्यासाठी? त्यावेळेस इतका क्षण आनंदाचा होता का नाही, काय आम्ही शब्दात सांगू शकत नाही. बरं. आणि आता मग बाकीचं कोण पाहतं बैलांचं इथे सगळं नियोजन कोण करतं? ते आमचे सासरे, मुलगा, आमचे मालक. बाबा नमस्ते. नमस्ते. आपलं प्रेक्षकांना नाव सांगा की. मारुती भैरू लाड. वय किती तुमचं बाबा? आता वय 75. बरोबर. काय सांगाल शर्यतीच्या विषयी? काल तुमचे घरातला बैल, त्याचबरोबर गावातला अजून एक भाऊभाऊच पळाले दोघं पण, सरदार आणि रोमन. रोमन आणि सरदार, आमचा सरदार पळाली चांगली. आनंद झाला आम्हाला. आनंद झाला. होय. बरोबर. नातवाचं जे नातवानं स्वप्न, नातवाचं मन हरकत गेलं आणि गोड वाटलं ना? होय. तुम्हाला शर्यतीचा छंद होता का? शर्यतीचा नाद होता का तुम्हाला, बैलगाडी शर्यतीचा? होय. बरं. काय किती वर्षापासून तुम्ही बैलगाडी शर्यतीत होता? म्हणजे तुमची पहिली जुनी बैल पहिली बैल होती की घरी, आम्ही असे राऊंडाला नेत नव्हतो. अवताला असायची. तर अवताला असायची फक्त. पळवायची आताच सांभाळायला सुरुवात केली? पळवायचं काय नव्हतं ना नव्हतं, आता पहिलीच ही पळवायला सुरुवात. आता हे पोरांचा नाद लागलाय नातवाला, ते आम्ही आपलं बसलो याप करीत. बरं. पण एवढं मोठं बक्षीस पटकावलं की? होय. हिंद केसरीचा किताब पटकावला पुसेगावचा, काय सांगाल त्याच्याविषयी? आता काय सांगू, काय मला काय त्याला. आणि आज मिरवणूक काढली, अख्खं गाव गोळा झालं होतं सगळं, काय सांगाल त्याचे? गाव असं सगळं गोळा होईल झालं होतं की रातच्यानं कालच्यानं माणसं जमले. आज तर ईळभर येते ती माणसं. कुठली येते ती माणसं बघायला? आता कुठल्या गावची येते ती काय, मी तरी बाहेर गेलो. बरं. आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर बरंच लांब, कोकणातनं पण माणसं बघायला, कोकणातली सुद्धा माणसं आली. बरं. सगळी लांब आली बघा. आऊट उडत होतं बहुतानं कालच्यानं. सगळी आली होती. आनंद झालाच त्याच्याने. बरं. चालतंय, धन्यवाद. मित्र, आता प्रेक्षकांना तुझं नाव सांग. माझं नाव अविनाश महादेव लाड, राहणार वाघवाडी. बरं. आणि काय सांगशील सरदारच्या विषयी, काय सांगशील? सरदार म्हणजे आता म्हणजे त्याला अंगचं स्पीड आहे असं, म्हणजे नाही. सरदार कुठनं पहिल्यांदा घेतला? बाबांनी सांगितलं तुमच्याकडे अवताचीच बैल होती आणि हा पहिलाच रेसचा बैल आहे का तुमच्या घरामध्ये आलेला? हा, म्हणजे इथं आमच्या जवळच मैदान एक होतं, त्यावेळेस आमच्या मामाने ते म्हणजे बाहेरूनच पळताना त्याला बघितलं. मामा तुम्ही? बंडा मामा. बरं. आणि हे कुठले मामा आहेत? हे त्यांचे सख्खे भाऊ, सख्खे चुलत भाऊ. काय नाव आहे त्यांचं? अजित वाघ. बरं. आणि तुला मामांनी घेऊन दिला होता का? हा, म्हणजे त्यांनी बघितलेला पळताना बाहेरून, तर त्यांना तो पास पडला, त्यावेळेस त्यांनी खरेदी केला. आणि खरेदी केल्यानंतर मग काय केलं? खरेदी केल्यानंतर त्याला म्हणजे ट्रेनिंग दिलं व्यवस्थित. कुठं तूच दिलं का? नाही, त्यांनीच दिलं सगळं, त्यांनीच करते ते. आणि माझा बारका भावाचं नाव काय? आदित्य लाड. आदित्य. आणि मामांचं नाव? बंडा सुधीर वाघ. बंडा मामा पण हुशार आहेत का रे? हा, हुशार म्हणजे त्यांना जवळजवळ 12वीच्या आधीपासूनच त्यांना नाद आहे. म्हणजे
पाक म्हणजे याच्या एवढा असल्यापासून त्यांना नाद आहे. आणि कसं झालं कालचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान? काल म्हणजे मी पुण्याला असतो शिकण्यासाठी, मी मैदानासाठी इकडे आलतो, पण आमच्या आजोबांना जरा ते लागल्यामुळं त्या दिवशी मला जाता आलं नाही मैदानाला. मैदान मी लाईव्ह बघितलं पूर्ण, म्हणजे दिवसभर त्यामध्येच 1 नंबर मैदान झालं. रोमन आणि सरदार कसा पळाला? 1 नंबर पळाली गाडी, गटाला पण चांगली पळाली, सेमीला आणि फायनल तर 1च नंबर. रोमनच्या विषयी काय सांगशील? रोमन म्हणजे स्पीडचा किंगच आहे तो. त्याला म्हणजे अशी बाहेरून गाडी चांगली असली तर गाडी 100% राहते आपली. वाटलं होतं का की बाबा आपण बैलाच्या नादात उतरतोय आणि लगेच बैल धावणीला आल्यानंतर किती वर्षात गुलाल झाला? नाही, म्हणजे आमच्या आधी यांच्याजवळ मामाच्या तिकडे बैल असायची कायम, म्हणजे त्यापासून आम्हाला नाद आहे. मी आता हे खोंड पळाल्यापासून आम्हाला थोडा ते छंद लागला. बरं. आणि कसं काय मग, कसं वाटतं सगळं? बरंच वाटतं. आता परवा दिवशी तर आम्हाला कोण असं काहीच वाटत नव्हतं, म्हणजे ओळखत पण नव्हतं. असं वाटतं की असं अचानक नशीब पलटलं आता 1 दिवसात. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला का? 100% भेटला. मैदान कसं केलं पुसेगावकरांनी? मैदान 1 नंबर केलं. म्हणजे त्यांनी एवढी पब्लिक क्राऊड एवढा सगळा असताना त्यांच्या कमिटीने जी म्हणजे बंदोबस्त लावलेला, पोलीस वगैरे असो म्हणा, यात्रा कमिटी असो म्हणा, 1 नंबर त्यांनी काम केलं. म्हणजे सुट्टीपासून खालून जी गाड्या सुटणार, सुट्टी मेकरना कडेच्या तासाहून म्हणजे वरती पाठवण्यात आलं. व्यवस्थित मैदान झालं. बारीक ड्रायव्हरच्या विषयी काय सांगते? ड्रायव्हर तर आपल्या घरातले सारखेच आहे ड्रायव्हर. म्हणजे आता मी पण जास्त याच्यात नाही, पण जेवढं ओळखतो त्यांना तेवढं सांगतो. ड्रायव्हर म्हणजे आता जे बच्चे असल्यापासून बैलांना पळवतात आत्तापर्यंत त्यांनी 1 नंबर, म्हणजे जेव्हा ते बसतात आम्हाला काही वाटत नाही. म्हणजे गाडी आपली गुलाल आहे, फिक्स आहे. आणि विशेष म्हणजे मागाशी जे गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक सुरू झाली, एवढं पब्लिक, म्हणजे आम्ही पण आश्चर्यचकित झालो. एवढी माणसं गावाच्या आसपासची म्हणजे आली होती का सगळी भेटायला? हां, म्हणजे आता आपल्या भागात म्हणजे पहिल्यांदाच एवढं मोठं हे झालं, त्यामुळे सगळ्या भागातली उत्सुकता होती माणसांना की वाघवाडीत नेमकं असं काय झालंय की बाबा सगळीच तिकडेच फिरायला लागली. डीजे पण मोठा आणला होता कराडचा. हां, तो जो डीजे ना तो पण या भागात गाजलेला डीजे, त्यामुळे पण आणि आपल्या याच्यामुळे पण आलेतच. कोण कोण भेटायला कुठून कुठून आलं होतं? बरेच लांबून आलते, म्हणजे मैदानावर तर आलतेच आणि इथून पण आलते बरेच गाव, इकडून तिकडून माणसं. गाव वगैरे माहिती का त्यांची? गाव वगैरे म्हणजे कंदूर साईडून इकडून पण आलते. सागाव कंदूर. हे सगळं एवढं म्हणजे अनुभवायला मिळते, एवढी प्रसिद्धी, एवढे लोक, एवढा आनंद, चर्चा तुमच्या नावाची, कुठली बैल आहेत काय, गावाचं नाव एवढं मोठं झालंय, तालुक्याचं जिल्ह्याचं नाव मोठं झालंय, वाळवा तालुका असेल, सांगली जिल्हा असेल, हे फक्त आणि फक्त ह्या दोघांमुळं म्हणजे सरदार आणि रोमनमुळं झालं. एक वेगळा अभिमान वाटतो का तुम्हाला? हो, वेगळा अभिमान वाटतोच. आणि तेवढंच म्हणजे आता कालचं जे मैदान झालं 1 नंबरचं, तिथं गट काढणं म्हणजे इकडून 1 नंबर केला गेला, 1 नंबर केल्यासारखं आहे. आता तिथं जर गुलाल घेतला म्हणजे जेवढं त्या मैदानाला मान आहे त्या खोंडाने मिळवला, त्यामुळे तर ह्यांचं तेवढं नाव होतंय. बरोबर, त्याच्यामुळेच नाव झालं. त्याच्यामुळेच नाव झालं. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समयत बांडा ड्रायव्हरचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तुमचं नाव सांगा प्रेक्षक. माझं नाव अजित तानाजी वाघ. बरं, काय सांगाल सरदार विषयी? काय सांगाल सरदारविषयी? काय आता सांगाय म्हणजे आम्हाला शब्दच राहिलेले नाही. त्यानं एवढ्या कमी वेळात एवढं यश मला वाटते कोणालाच मिळालं नसेल बैलगाडी क्षेत्रात. त्यामुळं काय सरदारबद्दल आता आमच्याकडं बोलायचे शब्दच राहिले नाहीत. आणि रोमन कसा पळतो? रोमन सरदार ती काय ही झाल्या, म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन असं झालंय की त्यांची एकत्र गाडी पळणार आहे. काल तरी आज गावात जल्लोष आहे एवढं आम्हाला कळतं. फक्त निस्तर कळलं आज दोघं एकत्र पळायला गेले की गुलाल आहेच. आणि त्यात रोमनकडे गाडी असली चांगली टॉपची असली किंवा रोमनकडे जास्त गाडी असली की मग समजायचं गटात कोण पण असतो, गाडी गट काढणार, सीमेला कडेला कोण पण असू दे गाडी, फक्त रोमनकडल्या साईडला गाड्या पाहिजेत. कालचं मैदान कसं झालं? कालचं मैदान 1 नंबर झालं. मला पण काय जाता आलं नाही जरा काम असल्यामुळं, पण आम्ही दिवसभर लाईव्ह बघत होतो. दिवसभर मला सांगितलं गावात आल्यानंतर गावातल्या मुलांनी मिरवणूक चालू असताना फार संघर्षातनं सरदार पुढे आलेला आहे. त्याला लंपीने सुद्धा ग्रासला गेला होता. काय? होय, सरदारला कसा लंपी झालता. आणि सरदाराच्या आधी एक आम्ही रायफल म्हणून खोंड घेतलेला. ते बिट्टू आहे नाही, आमच्याकडे बैल असल्यामुळे आता त्याच्या मामाकडे तो समीर शेठचा मोठा सरदार चित्रा सरदार 2-3 मैदान हिंदी काहीतरी झालं, तो मामा बसलाच. मग नामांकित बऱ्यापैकी बैल त्याच्या मामानं बेळगाव साईडला, पुणे साईडला, मुंबई साईडला विकले आणि एक आमच्या
आमच्या भागात नाव आहे त्यांचं, त्यामुळे तो मैदान गेलं की मामाचे ना इकडे तिकडे यायचं आमच्या, म्हणजे 2 वर्ष आमच्या संघ नुसतं मैदान बघायला यायचा. पण एक असं अट्टास म्हणून खोंड घ्यायचं, म्हणजे घरांच्या विरोधात जाऊन त्यांनी ती खोंड घेतलं. मग ती वर्षभर पळवलं, पण त्यानं काय एवढं असं ही धावलं नाही. मग ही परत आम्ही रेट्रे धरणच्या मैदानात नाही बाहेरनं पळालेलं. ह्यो सरदार बारका असताना बाळाव बैलावर त्यांनी झोपलेलं आणि असं बांधाकडला मित्र आमचा भाऊन ती बसलेलं. मग ती त्याला बघून तेवढंच त्यांनी हे करून मग वजड्याच ती विजय माने ती जाऊन तिने ती खरेदी केली सरदारची खरेदी इथं आणल्यावर मग कमी वेळात त्यानं बिनजोड 2 केलं, आम्ही मैदानाला काढलं. त्यानं म्हणजे धावलंच पुढं आपण, म्हणजे खोंडात काहीतरी आहे. ड्रायव्हरच्या विषयी काय सांगा? ड्रायव्हर काय मला वाटतं पहिल्या बिनजोड बसणं रोमनवर पण आणि सरदारवर पण हीच गाड्या आहेत. विजय मानेचा म्हणजे विजय माने म्हणजे नामांकित आहेत ओझरडेचे, त्यांचा राजा म्हणून बैल पोहतो दोन्ही खांदी बाहेरनं. मग आमच्यात जे असं पळणार कौशल्य वाटलं वासरात, पेरा काढला तर तो बैल घालायचा, 1-2 बिनजोड धरायचा. मग वासरू गाडी पळवली की आपल्याला कळते किती पळते. मग हलकासा एकदा अड्डा करायचा. ह्यांचं बघा ठराविकच अड्डे केले इथे, नाही घाटावरच दोन्ही पण खोंड पळवलेले आहेत. दोन्ही पण खोंड ना. आणि विशेष म्हणजे गावामध्ये आज जल्लोष करण्यात आला, जल्लोष विषयी काय सांगाल? जल्लोष म्हणजे आम्हाला तसं आम्ही आता सोशल मीडियावर चालू झाल्यापासून बाईट घेत नाही असं आम्हाला पण वाटायचं. आमच्या गावाची मुलाखत किंवा आमच्या गावात असं आता रोज प्रत्येकाची बाईट आम्ही बघायचं, पण तो कवा दिवस येतोय ते आम्ही वाट बघत होतो. आणि तो असा आला असं आम्हाला वाटलं आता बास, म्हणजे आम्ही किती वर झालो नुसत्या दुसऱ्या गावच्या बाईट बघतो. इथं हिंदकेसरी झाला, ह्यो हिंदकेसरी झाला. आपल्या गावात एवढी कौशल्यात एवढी बैलं पळणार झाली, काही पहिऱ्यामुळे झालं पहिल्यापासून. पण असे कधी दिवस असं चालतं आम्हाला. आणि ते आम्ही आधी काल आमच्या गावातल्यांची मुलाखत बघितली नाही, आम्ही इथं बसून ते संध्याकाळी फायनल झालेलं बघितलं आम्ही. आणि आमच्या वाट बघत होतो कधी यूट्यूब आली टाकतीच मुलाखत. आमच्या गावातली मुलाखत नंबर 1 गेला तर मला माहित होतं मुलाखत घेणार त्यांची पडणार. तिथं अशा सगळ्या गावात चौकात मुलाखती ऐकत होती, डबल तिबल आम्ही मागे येऊन ऐकलं. एवढा आम्हाला अभिमान वाटला. मी लय आत्तुतेनं वाट बघत होतो आमच्या गावची कोण तर मुलाखत घ्यावी. घेतली ना सगळे घेतली. आम्ही काल सांगतो काय अख्ख्या गावात जनतेनं मोबाईल काढायला डबल टिबल बघितलं आम्ही मागं पुढे घेऊन. अभिमान वाटला आमच्या गावातली माणसं स्क्रीनवर, आणि ती पण अशी बोलत होती की नाही त्यांचं सगळं मन भरून आलं तिथं. काल एक क्षण होता, कालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. ते म्हणजे भरपूर पब्लिक आहे आणि त्यामध्येच तुमच्यातलीच 15-16 जणच फक्त जल्लोष साजरा करतायत. कुठेतरी मनाला थोडंसं तो टच करून जाणारा व्हिडिओ होता. तसं का केलं पब्लिकनं ती आम्हाला काय म्हणजे जाणवलं, पण आम्हाला कमी भासलेलं आहे की असं करा नको होतं त्याने. तेच कसं आहे गरिबाचीच बैल दोन्ही पण पब्लिकानं सामील व्हायला पाहिजे होतं. ते तुमच्या आनंदात पब्लिकनं सामील व्हायला पाहिजे होतं. असं काय केलं आता आम्ही पोस्ट केलं इंस्टाग्रामवरती सगळं झालं, पण ती जरा आम्हाला सगळं ऑड वाटलं. इथं जवळ असतं तर काय फक्त गावात बायका राहिलायचं ना, अख्खं गाव गेलं असतं तिथं, पण तेवढ्या लांब असल्यामुळे आम्हाला काय करता आलं नाही. वाईट वाटलं तेवढं, फक्त वाईट वाटलं. आणि पब्लिकनं करायला नको पाहिजे होतं. पण आज जल्लोष झाला की 10 ते 15,000 लोक आले की ते आज काय इथनं म्हणजे पेट टाकायला आम्ही देवाला नेली, तिथं गर्दी भरपूर. म्हणजे असं आमच्यातली माणसं आम्हाला घावत नव्हती एवढी गर्दी होती बाहेर. ती पुष्पगुच्छ फेट विट आनंद. आम्ही खूप वर्ष झालं ॲक्शनाची वाट बघत होतो खूप, आणि ती करून दावलं फक्त एका व्यक्तीमुळं, बंडा ड्रायव्हर वाघवाडी. तो एकच मान, कुणी पण विचारायचं गावात बंडा ड्रायव्हर वाघवाडी हे करू शकले फक्त तोच, आणि त्याच्यामुळेच झालंय. आणि त्याच्यामध्ये दोघं पण जोडीदार रोमन असेल सरदार असेल सुंदर पळाली. तुमच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांची बैल ज्यावेळेस उजेडात येतात त्यावेळेस एक काहीतरी चमत्कारच घडत असतो. आणि आता आपण वळूयात बारीक ड्रायव्हरकडं. तुम्ही आता बारीक ड्रायव्हरचा डान्स बघितला, जल्लोष केला त्यांनी मिरवणुकीमध्ये. त्यांचा मित्र पण आलता अच्युत ड्रायव्हर. हार फेटे तुरे काय असेल ती पेढे खाऊन तर काय तोंड हीच झालं असेल, गोड झालं खूप ग्रामदेवतेच्या इथं. आणि खाली तर ह्या बाबाला पण ठेवलंच नाही गावात, सगळ्यांनी खांद्यावर घेऊन नाचले. बरं, काय सांगाल मैदानाविषयी, काय सांगाल आणि आजच्या मिरवणुकीविषयी काय सांगाल? मैदान 1 नंबर झालं काल पुशेगावचं. माझं बी काय स्वप्न नव्हतं. पहिल्या मी इथं किरकोळच गाड्या आपल्या हाणत होतो. म्हणजे की आपलं सगळं साध्य झालं. म्हणजे पहिला महत्वाचा मुद्दा की ही मालक कडपातून कट्टर राहिली, की जेव्हापासून लहान होती तेव्हापासून जरी मोठं मैदान असलं तरी मलाच न्यायचे, आणि म्हणजे लहान होती तरी पण मलाच बोलवायचे. त्यामुळे हे कालचं साध्य झालं. बैलांचा तुमचं गाव कोणतं? माझं गाव सुरुल. आणि हे कुटुंबातले संबंध म्हणजे घरातलाच तुम्ही ह्या सगळ्याच्या दोघांच्या, रोमनच्या असेल सरदारच्या असेल घरातलाच माणूस. हो, विश्वास टाकला दोघांनी, विश्वास टाकला. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काय 10वी झाले. बरं, आणि किती वर्षापासून जॉकी म्हणून काम करताय? जॉकी तसं आपलं किरकोळमध्ये म्हटलं तर 5-6 वर्ष करतोय, पण आपलं हातामध्ये जबरदस्त ताकद आहे का?
हातामध्ये जबरदस्त थोडी थाप असल्यामुळे जबरदस्त बैल पळाली. पहिलवान होते. पहिलवान होते. पहिलवानकी करून नंतर ड्रायव्हर की पहिलवानकी कुठल्या तालमीत शिकला? जाधवाकडे इस्लामपूर. बरं. आणि मग तिकडनं इकडे वळला काय? काय घरी शेती वगैरे काय? शेती माझी 7 एकर आहे आणि हा नाद लागला म्हणजे माझा जोडधंदा काय म्हणजे शेतीने थोडी प्रगती होईना. शेती कोरडवाहू एक छोटा हत्ती घेतला पहिला, म्हणजे 1.25 लाखाला घेतला होता सेकंड. त्यातनं परत आमचं गुरु म्हणलं तर विजय माने, त्यांनी आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या गाडीवर बसवलं. मोठी गाडी म्हणलं तर मोठेगावचा सुंदर विजय माने यांचा, विशाल भोईरचा, हे तर सांभाळा असतो. पहिला बैल दिला हिंद केसरी म्हणजे बिनजोडचा बादशाह, त्यांनी हातात दिला विजय माने. तिथनं माझी सुरुवात झाली गाडी आणाय. ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही गाडीवरती बसला होता त्यावेळेस वाटलं होतं का हिंद केसरीचा किताब पटकू? नाही, 100% आपल्याला काय अपेक्षा नव्हती की पुशेगावला कधी 1 नंबर करेल ही डोक्यात नाही. ज्यावेळेस गटाला गाडी चालवली तुम्ही काल त्यावेळेस कशी झाली लढत? गटाला मैत्रीपूर्व लढत झाली आणि कशी झाली लढत? लढत चांगली झाली आणि महत्वाचा विषय त्या गटात 12च्या 12 गाड्या पळाल्या त्या. बरं, 12च्या 12 गाड्या पळाल्या, त्यातनं 1 नंबर केला. हो, गटाला पुशेगाव मध्ये गट निघणंच किती महत्वाचं. हा, सर्व काय बाबा 12च्या 12 हलकी नसणारच आहे 100%. बाबा 1-2 गाडी हलकी म्हणावी तर 12च्या 12 काय कोण हलकं तिथे येत नाही. 100% पळत असल्याशिवाय कोणी येत नाही. बरं, 4-1 बिन पळणार येतील, पण त्यामुळं गाडीचा अंदाज आला की बाबा 12 गाड्यात गाडी सुट्टा अंतर आणि 1 टांग्याचं अंतर करून गाडी पळाली. आणि सेमीला चांगली पळाली गाडी, पण थोडं काय झालं, रोमनवरली गाडी तुटत होती. रोमन उघडा पडत होता त्यामुळं थोडा साईडला लागून येत होता सरदारवर, त्यामुळे सरदारलाच उचलावं लागला. आणि बैल कशी सुट्टीला दोन्ही पण शांत आहे. सुट्टी मेकर विषयी काय सांगाल? दोघं सुट्टी रोमनचा सुट्टी मेकर आणि सरदारचा सुट्टी मेकर. सरदार काय आपला बंडाच सोडतोय, बंडाळ्यावर सोडतो, आणि काका म्हणून आहे तो रोमन सोडतोय. रणजित पाटील अविनाश वाघ सर्व्हिसला असून ती सुट्टी काढून येतात. सुट्टी असेल त्या दिवशी आदल्या दिवशी सुट्टी काढून येतात. ज्यावेळेस मैदानामध्ये निकाल लांबणीवरती पडला, जल्लोष चालला होता, तुम्ही बी जल्लोष करत होता, आणि ज्यावेळेस फायनलचा अंतिम निकाल पुकारण्यात आला 1 नंबरचा, त्यावेळेस जल्लोष तुमचा सगळ्या देशाने पाहिला. त्या जल्लोषामध्ये कुठं काय कमी जाणवली का? 100% जाणवली. म्हणजे पब्लिकनं गरिबाची बैल राहिल्यावर सुद्धा जल्लोष तेवढाच करायला पाहिजे होता, आमची अपेक्षा होती. आम्ही 10-12 जण नाचत होतो, त्यात पब्लिकनं सामील व्हावं. तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. पण नाही, जनतेत बदल होणार नाही. जनता मोठ्याचं शिकलेले, वाह करायला, गरिबाच्या मागणं येणं शक्यतो कमी. पण आता तुम्हाला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला की? सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद, ज्या बैल वासरं अंधारात होती, पैऱ्यासाठी अंधारात असणाऱ्या वासरांनी आशीर्वाद दिला, आणि त्या वासरांनी 100% तिथं करून दावलं. बाकी कुटुंबाविषयी काय सांगताल? रोमनचे घरचे कसे आहेत आणि सरदारचे घरचे कसे आहेत? मालक कसे आहेत दोघं पण? नाही तर म्हणजे वाघवाडीत आल्यानंतर कोण असू नाही नसो. आता परवा आम्ही मैदानाला निघालो होतो, अक्का झोपली होत्या आणि कुत्रं बुकलं म्हणून दाजी बाहेर आलं आणि दाजीने आम्हाला चहा करून दिला इथं दोघं पाटे. किती वाजता निघाला? मी बघा 3:30-4 वाजता धार काढून इथं आलो, धारावरून आवरून. काय गावात कसा तुमचा जल्लोष? हिंद केसरी झाला तुम्ही ड्रायव्हर? हो, 100%. गावात इथून पाठीमागं जरा थोडा विरोध, म्हणजे स्टेटस सुद्धा कोण ठेवीत नव्हतं. पण ज्यावेळी मी हिंद केसरी झालो त्या दिवशी गावचा बाजार होता, पुऱ्या बाजारात दंगा चालला होता. म्हणजे आमची आई माळवई काय गेली तर तिथं सांगितलं गेलं, तिला काय मोबाईल नाही तिच्याकडं. बरं, आई काय भाजीपाला विक्री करते? हां, भाजी. आणि वडील काय शेतीच आपलं मागं जनावरांचं. ज्यावेळेस अख्ख्या म्हणजे आठवडे बाजार असेल गावचा तुमचा, त्या अख्ख्या आठवडे बाजारामध्ये सगळा म्हणजे जल्लोष करण्यात आला, तो क्षण कसा होता? काय सांगितलं गावकऱ्यांनी तुला? गावकऱ्यांनी आईला जाऊन सांगितलं की म्हणजे डेअरीवाली सुद्धा म्हणते ते आज काय दूध येणार नाही तुमचं, बारक्या काय आज घरी, म्हणजे बारीक घरी येणार नाही लवकर. एक ह्या नादाला विरोध होता गावातनं, आणि ज्यावेळेस तो हिंद नादाला विरोध असा नाही, मग मी जी आता जी सत्य परिस्थिती चालली आहे की बाबा लहान वासरं शिकवून घ्यायची, आणि ज्यावेळी बैल मानाची गोष्ट येते, म्हणजे सत्य आहे, माझ्याविषयी झालेलंच आहे, पण नाव कुणाचं मला घ्यायचं नाही, का तर कुणाच्या भावना तो काय नाही. आताही परवाची गोष्ट आहे, पण सांगाय नाही मला, त्यानं वाद वाढते. बरोबर. ज्यावेळी वासरं शिकवायची, बाहेर जाते, ती शिकवताना पडतं, ड्रायव्हर पडतो किंवा काय अनेक गोष्टी घडते शिकवताना, मग ते काय सळलं जायचं, त्यावेळी बसवायचा गावातला
आणि ज्यावेळी बाबा मान इथं भागात यात्रेचा अड्डा होती ती त्यावेळी बाहेरला बोलवायचा, त्याला 2000 द्यायचं आणि तुम्ही गावच्याला 200 सुद्धा देत नाही आणि त्याला मानाच्या टायमाला तुम्ही बोलवित बी नाही. एवढा समजूतदारपणा, नाव नाही घ्यायचं किंवा ही करायचं, कसं काय आला तुमच्याकडं? भोगलं ना स्वतः, अनुभवलं. कधी कधी अशी वेळ आली का की पैसेच नाहीत खिशात? पैसे जर नसले तर मित्रमंडळी चांगले असले मग पैशाचा नाही प्रॉब्लेम आला कधी. कधीच प्रॉब्लेम नाही आला. कुठल्याच्या मोठ्या बैलगाडी मालक किंवा सर्वसामान्य असं कधी बैल बसली पण बक्षीसच दिलं नाही काय असं? आत्तापासून तर मी कोणाला पैसे मागितलं मला तर काय आठवत नाही बाबा मी गाडी आणली आणि मला पैसे दे, मी पैशासाठी गाडी आणतोय असं काय. एखाद्याकडे नसतील मग नसले तर काय त्यांना नांदबदन करायचा का, नाही पाक देऊ नका असं नाही माझं म्हणणं. ड्रायव्हरची परिस्थिती, ड्रायव्हर बी हाताने आणतोय, त्याच्या उद्या हाताला प्रॉब्लेम येणार आहेत किंवा आणि काही गोष्टी आहेत. पण एखाद्या मैदानाला नसते ती, तो कसा तरी भाडं घालून आलेला असतो आणि परत ड्रायव्हरला जाताना पण नसतील. असा विषय कधी मी पाळून बसलो नाही कुणाच्याकडे, बाबा ह्यो माणूस आता आपल्याला बसल्यावर 200 देईल त्यासाठी छकड्यात बसावा, हे विषयच केला नाही. आणि आई काय म्हणाली मग घरी गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बैल घेऊन सगळे मैदानात आल्या तर आई काय म्हणली? का आईला काय सांगितलं? आईला काय गावातच कळलं होतं, फक्त वडिलांनी मंडळीने सांगितलं की एवढ्या मोठ्या अड्ड्यात मैदानात 1 नंबर झालाय त्यांचा. तर वडिलांनी ते पटलं नाही, एवढ्या गाड्यात आपल्या. आणि हो, ही गाडी काय म्हणजे महत्वाचा विषय टॉपची नाही ना, म्हणजे ती काय सर्वसामान्य गाडी, सगळा साधा पण घरचा साज. पण तुमच्या हाताची कमाल, त्यांची धावण्याची कमाल. ड्रायव्हर हिंद केसरी नाही, बैल हिंद केसरी नाही, महत्वाचा विषय. दोन्ही बैल हिंद केसरी नाहीत, पळते ती भरपूर. गॅरंटी आहे आपल्याला की मध्ये गाडी लागते कोणतं मी म्हणायचं नाही, फक्त त्यात पाहिजे गाडी. आशीर्वाद भेटला? आशीर्वाद गगन महाराजांचा आपला 100% भेटला. आणि कोणाच्या पब्लिकच्या बी ध्यानात नव्हतं की हे गाडीचा बिझनेस म्हणजे डोक्यातच नाही, चर्चेतच नाही. चालते, धन्यवाद. मित्रांनो, यशस्वी व्हायचं असतं तर मित्राची साथ लागते. तसंच ह्या भैयाचा मित्र आहे. नाव सांग तुझं प्रेक्षकांना. नाव विनायक रमेश वाघवाडी. बरं, काय सांगशील आज तुमच्या गावातील 2 बैलजोड्यांनी, म्हणजे असं ही बैलगाडीच्या शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलंय की गावातील दोन्ही बैल, एकाच गावातील 2 बैल एकत्र पळवून आणि घरचा ड्रायव्हर पळून हिंद केसरीचा किताब पटकावलाय. हिंद केसरीचा किताब पटकावला, त्यासाठी कष्ट पण भरपूर आहे आणि साथ आपल्याला सगळ्या गावाची आहे आणि आपला मित्रपरिवार पण कायम आपल्या सोबत असतोय. काही पण असू दे, सगळी मित्र परिवार आपल्या कायम सोबत असतो, त्यामुळे यश प्राप्त झालं. रोमन आणि सरदारच्या विषयी काय सांगशील? रोमन आणि सरदार एकत्र आले की 100% गुलाला असतोच, त्याबद्दल काही विषय नाही. फक्त गाडी ही 1-2 फाटी आत यायला लागते. काल मैदानात होता का तुम्ही? नाही, मी अकॅडमीत होतो. ज्यावेळी सेमी पास झाला त्यावेळी मी अकॅडमीतून सरांना बोललो, सर मी घरी जातोय, आणि मी घरी आलो. कशासाठी घरी? काय आलो, बैलावरती प्रेम आहे आपलं भरपूर, ती माझा आनंद काही मावलंच नाही, त्यामुळे मी घरी आलो. बरोबर. आणि ज्यावेळेस सेमी पास झाल्यावर फायनल, मग नंतर फायनल मी बसमध्येच बघितलं एसटीत, आणि ज्यावेळी निकाल पुकारायचा होता त्यावेळी मी फक्त घरी आलो. ज्यावेळेस निकालाचा पुकार चालला होता त्यावेळेसचं काय सांगशील? त्यावेळी काही माझ्याकडे बोलायचं काही शब्दच नव्हतं. मी घरी आलो त्यावेळी सगळीजण थांबलेली ती वाट बघत की कधी निकाल पुकार देतो वगैरे काय. जेव्हा समजलं की 1 नंबर झालाय त्यावेळी भरपूर असा आनंद झाला. आम्ही बैल आता यांची वाट बघत बसलेलो. बैल मग रात्री 1-1:30 वाजता आली, मग देवदर्शन वगैरे करून मग झालं. बरं. वाटलं होतं काही दोघं मग 1 नंबर करतील? 1 नंबर करतील असं काही वाटलं नव्हतं, फक्त गाडी आपली चांगली पाहिली गटाला, त्यामुळे आपल्याला वाटलं की आपली गाडी फायनलला राहील. ज्यावेळेस मैदानात जेवढे रोमन आणि सरदारला घेऊन गेले होते, ज्यावेळेस निकाल पुकारला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला जल्लोष करताना, तर त्याच्याविषयी काय सांगशील? जल्लोष केला, आपल्यातल्या सगळ्या लोकांनी जल्लोष केला. जेवढी पण आपले मित्रपरिवार होतात तेवढ्यांना खूप आनंद झाला. फक्त बाकीच्या पण लोकांनी आपल्याला साथ द्यायला पाहिजे होती, त्याची कुठेतरी कमी बसली आपल्याला. ती जर साथ भेटली ना तर आपण अजून पण याच्यापेक्षा जास्त उंचावर जाऊ शकतो. सगळ्यांची साथ भेटायला पाहिजे. पण तुम्हाला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद इथून पुढे आहे आणि इथून पुढे कायम राहणार. धन्यवाद. पृथ्वीराज, काय सांगशील? तुझ्या मित्राचा बैल हिंद केसरी झाला, मग तुझाच झाला, काय सांगशील त्याच्याविषयी? काय खूप आनंद वाटला आम्हाला. बरं. तुला कधीपासून शर्यतीचा छंद लागला? छंद लागलाय आता नवीन, म्हणजे जसं बंदी उठली तेव्हापासून. बरं. तुझं आडनाव काय? नाव माझं पृथ्वीराज रघुनाथ मालुगडे. बरं. हेच गावातला वाघवाडी.
कसं वाटलं आजचा जो जल्लोष होता, आजची मिरवणूक होती, त्याविषयी काय सांग? आजचं नियोजन पूर्णपणे आमच्याकडे होतं. आम्ही नियोजन म्हणजे मित्रपरिवारानं सगळं नियोजन केलं आज. बरं. कालची मैदानातलं जल्लोषाची कसरू आज भरून काढली? होय, कालची करू. किती पब्लिक होतं? पब्लिक खूप होतं. आनंद वेगळा. हो, आनंद वेगळाच. बरं, काय सांगशील काय जोडीच्या विषयी, कशी पळाली जोडी? काय जेव्हा एका जोट्यात बैल आले त्या दिवशी गुलाल फिक्स आहे त्या गाडीत. ड्रायव्हरच्या विषयी? ड्रायव्हर पहिल्यापासून एकनिष्ठ आहे. जेव्हापासून आदत होती तेव्हापासून ड्रायव्हर आहे, ते आमचे एकनिष्ठ ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरनं आमचा फुल विश्वास आहे. मित्रांनो, आम्ही आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत. मिरवणूक वगैरे संपली. सायंकाळी 6 वाजल्यापासून मिरवणूक चालली होती. ही आता मला वाटतं मी पण आत्तापर्यंत घेतलेली सगळ्यात मोठी महामुलाखत ठरणार आहे. मित्रांनो, दिनांक 27 डिसेंबर रोजी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं संपन्न झालेलं पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान, या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे हिंद केसरी रोमन आणि हिंद केसरी सरदार. त्यांच्या गावी येऊन ही घेतलेली मुलाखत आहे. धन्यवाद मित्रांनो.